तुम्ही माझे केस बघा. मगाशी लाईट नव्हती त्यामुळे दिसत नव्हते, पण आता बघा हा सकाळी हेअरकट मी केलाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो एक आठवड्याच्या ईद हॉलिडेनंतर आज बॅक टू ऑफिस. फील्स लाईक टाईम किती लवकर पास होतो. बघूनच कळालं असेल की आज एक बिझी वर्क डे आहे. लॅपटॉप, बॅग, कॉफी अँड लॉट्स ऑफ वर्क. ऑफिसला येताच फर्स्ट थिंग म्हणजे चेकिंग ईमेल्स, डुईंग फॉलोअप्स, पेंडिंग वर्क. ओ माय गॉड, आज सगळं कंप्लीट करायचं आहे. सो असा काही आजचा दिवस बिझी नोटवर सुरू झाला आहे. नॉर्मली ब्रेकफास्ट टाईमला माझी ती गर्ल गँग माझ्यासोबत असते. गप्पा असतात, मस्ती असते, गॉसिप्स असतात. पण दिस टाईम त्या दोघीसुद्धा वेकेशन मोडवर आहेत. सो दिस इज द ब्रेकफास्ट डेट विथ माय सेल्फ. कॉफी इज नॉन निगोशिएबल. तुम्ही किती जण अग्री कराल? वर्क डे सर्व्हायवलसाठी कॉफी मॅन्डेटरी आहेच. ही आहे आमची ऑफिस पॅन्ट्री, जिथे लंच टाईम, ब्रेकफास्ट टाईमला अगदी गोंधळ असतो. आणि ही आहे आमची सर्व्हायवल मशीन, आय मीन कॉफी मशीन. आज ऑफिसमध्ये खूप बिझी डे नाही आहे. युज्युअल जी कामं असतात तीच आहेत. पण येस, इव्हनिंगला ऑफिस नंतर मात्र काहीतरी इंटरेस्टिंग आहे. सो स्टे टिल द एंड. आमच्या ऑफिसमध्ये आज मे मंथ बर्थडे सेलिब्रेशन आहे. सो चला बर्थडे सेलिब्रेट करू. हॅपी बर्थडे ऑल मी बॉर्न. हॅलो. सो झाली आहे ऑफिसमधून सुट्टी आणि आता आम्ही घरी निघालोय. मी चालली आहे पार्लरमध्ये. का चालली आहे? सो ह्या संडेला काहीतरी खूप स्पेशल आहे, ज्यासाठी मला मेकओव्हर करायचं आहे, थोडंच लुक चेंज करायचं आहे. माझ्यासाठी ते खूप स्पेशल आहे, खूप 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 स्पेशल आहे. काय आहे संडेला कौशी? संडेलाच केलं. संडेला नाही, पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल. सो ह्या ब्लॉग नंतरचा जो ब्लॉग येईल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की संडेला एक्झॅक्टली काय झालं. पण त्यासाठीची तयारी ही तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे. येस, सो जसं मी सांगितलं, मी आता सलॉन मध्ये चालली आहे. कौशिक मला ड्रॉप करणार आहे. मला हेअरकट करायचा आहे, थोडा रूट टचअप द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कौशिक समायराला घेऊन तिथे येणार आहे आणि मग आम्ही जाणार आहोत मॉलमध्ये खूप सारी शॉपिंग करायला, कारण की खूप स्पेशल दिवस आहे आणि त्यासाठी खूप सारी शॉपिंग गरजेची आहे. सो त्यामुळे आम्ही जाणार आहोत शॉपिंग करायला आणि मग बहुतेक बाहेरच काहीतरी खाऊ. सो असा असणार आहे आजचा ब्लॉग. फायनली सलॉनमध्ये आले एकदाची. खूप वर्षापासून एक लॉंग टर्म गोष्ट पेंडिंग होती, ते आज करणार आहे. ते काय असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळेल. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आत्ता सुरू होतीये असली मजा. हेअरकटला सुरुवात केली आहे खरी, पण मनामध्ये खूप नर्वसनेस आहे, कारण की ह्या वेळेला थोडा नाही, खूपच भरपूर वेगळा हेअरकट होणार आहे. माझ्या कम्फर्ट झोनच्या अगदी बाहेर जाऊन मी हे काहीतरी ट्राय करते. सो नक्की बघा आणि मला कमेंट्स करून सांगा की हे कसं दिसतंय. मी इतकी नर्वस होते की मला बघून हेअरस्टाईलिस्ट हसायला लागली. सो गाईज, मी असं काही हेअरकट केलं आहे आणि आय होप हा चांगला दिसतोय. समायरा, ते हेअरकट कसं आहे? मायरे बघून कसं आहे? आवडलं तुला? व्हॉट यू लाईक अबाउट माय हेअरकट? I like this. Show me, where is it? Here. Mommy, uncle, auntie. Auntie Auntie and uncle cut your hair. Auntie cut. Is it looking nice? Mommy, auntie. Am I looking different? Yeah. Mommy, I'm looking good or okay? Okay, good. Okay and good. Am I looking pretty? Mommy with uncle and auntie. कौशिक, कसं वाटतं तुला माझा हेअरकट? वेगळं आहे. वेगळा म्हणजे काय? चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे नक्की. मला सांगा तुम्ही कमेंट्समध्ये तुम्हाला कसा वाटतोय. मी फर्स्ट टाइम काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे. बघूया. सो आता आम्ही आलो आहे मॉलमध्ये. जो स्पेशल डे आहे त्याची शॉपिंग करायला. काय स्पेशल डे आहे, काय असणार आहे हे सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. पण तोपर्यंत तुम्ही माझे केस बघा.
मगाशी लाईट नव्हती त्यामुळे दिसत नव्हते, पण आता बघा हा असा काही हेअरकट मी केलाय. कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. काहीतरी वेगळं ट्राय करायचा प्रयत्न केलाय. खूप वर्षापासून माझी इच्छा होती बँग्स करायची, पण नाही केला, कारण की आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला चांगलं वाटेल की नाही, सो आपण नाही करत. पण यावेळेला ट्राय केलं. सो मला नक्की सांगा कमेंट करून की कसं दिसतंय, मला सूट होतंय नाही होतंय. मला हा एक आवडलाय स्कर्ट, ह्याच्यावर व्हाईट कलरचं टॅनटॉप टाकलं तर खूप सुंदर दिसेल. सो विचार करते हा स्कर्ट बघायचा. छान आहे आणि त्याला लुक पण छान आहे आणि असं थिसलीट सारखं आहे, सो छान दिसू शकतो. बघूया अजून काही ऑप्शन मिळत आहेत का. नाही गाईज, हा मला अजिबात आवडला नाही. फिटिंग एकदम बेकार आहे, अजिबात चांगला दिसत नाही आहे. सो नाही आवडला, पण क्लासचा लुक छान आहे आणि हे केस ह्याच्यावरही छान दिसतात असं मला वाटतंय. काय वाटतं तुम्हाला? तर मी दुसऱ्या शॉपमध्ये आले. त्या शॉपमध्ये मला काही इतकं आवडलं नाही, तर इथे चेक करूया काही आवडतंय का. काहीच मिळत नाहीये असं खूप आवडेल असं. एखाद दुसरा आहे पण इतकं वाव नाहीये. त्याच्यामुळे एका शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये जातोय आम्ही इकडून तिकडे. असं काही आवडत नाहीये. हे काय आहे? पण हे मेन्स आहे ना, मेन्स मध्ये कसं घेऊ मी? काही बोलतो मेन्स आहे ते त्यांना माहिती. सेंटर पॉइंट मध्ये असू शकतं. सो आपण आता इथे बघू आहे का. हे बघ, हे बाबा तुमचा स्टँड काय तुटलाय की काय? पण ह्यांनी कसं केलं, ह्यांनी अर्धवट ठेवलंय. ही मी घालून बघितलेली वाटतं. ह्यांनी शॉर्ट्स ना इथपर्यंतच ठेवलंय आतल्या लाईनिंग. पण हे लिनियन नाही ना, हे लिनियन आहे ना, हे वाला नाही पण नाही, हे लिनियन आहे. काहीही आवडत नाही. नुसतं मी इकडून तिकडे फिरते, काही आवडेल असं नाहीच आहे. आणि मला व्हाईटमध्ये हवं बिकॉज माझ्या डोक्यात एक आहे थॉट की मला काय बनायचंय, काय घालायचंय. हे बघा ट्रॅक पॅन्ट बघत होते मी. बॅड लक गाईज, इथे पण काहीही मिळालेलं नाही आहे. परत आता इथून पण चाललो आहे तिसऱ्या दुकानामध्ये. ऑलरेडी 2 झाले, आता तिसऱ्या इथे जातो आणि बघूया. सो आता नेक्स्ट अटेम्प्ट आहे H&M. बघूया H&M मध्ये मिळतंय का. मॉल बघा ना किती सुंदर आहे. मला हा मॉल खूप आवडतो. सगळ्यात बेस्ट पार्ट ह्या मॉलचा असं आहे की हा ग्राउंड फ्लोअर एकच फ्लोअरचा आहे. मोठाच्या मोठा आहे, भला मोठा आहे, पण आहे एकाच फ्लोअरचा. त्याच्यामुळे वरती जा खाली या असं काही कॉन्सेप्ट नाही आहे, नुसतं सरसकट चाला. दॅट्स द मेन थिंग ऑफ दिस मॉल. आम्हाला ना इथे एक माणसाने घातलेली दिसली जशी मला पॅन्ट हवी आहे लिनिनची. तर मी कौशीला म्हटलं त्याला सांग ना मला 1 दिवसासाठी द्यायला घालायला. H&M मध्ये मिळायचे चान्सेस फार कमी आहेत असं मला वाटतं, पण बघू मिळालं तर वेल अँड गुड. चेक करायला काय जातं आपलं. छान आहे कलेक्शन. कुठलं मटेरियल आहे हे बघ. चांगलं वाटेल त्याच्यावर.
कारण की त्याच्यावर लिहिलं डेनिम आणि हे घातलं ना तर ते नॉर्मल वाटते लुक म्हणून. काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटेल हे? काहीतरी खूप स्पेशल आहे त्याच्यामुळे कपडेही खूप स्पेशल हवेत. ही मोठी नाही आहे का? बरोबर आहे. चांगलं वाटेल. घालून बघते. हा घालून बघ. बघ घालून. काय बोलतो? कसे वाटले मला माझे केस आज? केस सुंदर, अति सुंदर. नीट बोल. नीट बोल, गाडवा. काय पण होते समायरा. काय करते? अयंबा. असं वाटतं आम्ही अयंबा. सकाळी कुठेतरी फिरतोय पण हे सगळं इंडोर आहे आणि अजिबात. हो तेच ना, हे बघा दिसतंय. हे आकाश नाहीये, हे इंडोर आहे. मस्त AC मध्ये छान आहोत. पण असं त्यांनी बनवलंय की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही दिवसात फिरताय आणि कळलंच नाही पाहिजे की रात्र झाली आहे ना. बंदाला कळतं रात्र आली. ह्याच्यावर ना सांगते ना. पण बंदाला कळतं रात्र आली. काय बंद झाल्यावर? दुकान. एवढं बंद होईपर्यंत आपण थांबतच नाही. आपण कधी थांबलो बंद होईपर्यंत? बोल 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 बोल. कधी थांबलो? अयंबा. मी अशी येते आणि बराबर शॉपिंग करून जाते. मॉल. काय रे सांग. मी अशी पटकन येते आणि पटकन शॉपिंग करून जाते ना. मला जास्त वेळ लागतो? सांग सांग. मला वेळ लागतो. मग ह्याला खूप वेळ लागतो. एकदा घ्यायला गेला ना शॉपमध्ये की खूप वेळ लावतो. कपडे भेटलेत. ओके सो मला मिळालेत काहीतरी आवडीचं मिळालंय. बघूया कसं दिसतं. सो मी ट्राय करते आणि दाखवते तुम्हाला. सो मला टॉप तर हे खूप आवडलं आहे. ओके हे टॉप तर फायनल आहे. जस्ट स्ट्रॅपलेस घातलं की चांगलं होऊन जाईल. तर पॅन्टमध्ये आम कन्फ्यूज. बघूया. हा एक ऑप्शन आहे पॅन्टमध्ये. आणि दुसरा ट्राय करते. हा आहे ऑप्शन 2. मोर ऑफ द सिमिलरच आहे पण हे थोडं लिनियनमध्ये आहे आणि हे मला वाटतं ब्लेंड आहे. खूप असं कम्फी आहे आणि आय एम नॉट शुअर ह्याच्यावर जात आहे का बिकॉज हे परत अनस्ट्रक्चर्ड आहे. लेट्स ट्राय द प्रॉपर लिनियन वन. हे आहे लिनियन पॅन्ट. आय थिंक ही जास्त चांगली वाटते. डोंट नो कळत नाहीये. जाते त्याच्यावर नॉट शुअर. इथे एक आवडली पॅन्ट मला पण त्याच्यामध्ये साईज नाही आहे. M आहे पण M थोडा लूज आहे. मला S हवा आहे. सो मे बी त्यांच्या दुसऱ्या आउटलेटला जाऊन आम्ही बघू. हिल मॉलमध्ये. हिल मॉलला बघू जर तिथे मिळालं तर. नाहीतर बघू. तोपर्यंत आता एक दुसरं एक शॉप आहे तिथे एक चेक करू लिनियनमध्ये आहे का. ऑलमोस्ट शॉप बंद व्हायला आले. मोस्ट ऑफ द टाईम आम्ही येतो तेव्हा शॉप बंद व्हायला येतो. हां का असं होतं? शॉप काय डोळे बंद व्हायला. घाणेरडा जोक मारू नकोस कौशिक. आता मॅक्समध्ये बघूया. मॅक्स तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबईला पण आहे. सो तिथे एक होप्स आहेत. लेट्स सी. इथे पण काहीच नाही मिळालं. सो आता बॅक टू होम. बघू उद्या परवा अजून दिवस आहेत. आज सोमवार आहे. सो अजून 2-3 दिवस तरी सर्च करू शकतो. लेट्स सी. पण ते पिंक टॉप तर मी घेतलंय गाईज. ते मला खूप आवडलं सो मी ते नक्की घेतलंय. पण त्याच्या खालचं पॅन्ट्स मला मिळाले नाही आहे. पिंक टॉप घेतलंय फक्त आता आपल्याला त्याच्या खाली पॅन्ट्स शोधायचे आहेत. बघूया कुठे मिळते आणि किती लवकर मिळते. होपफुली संडेपर्यंत मिळेल मला कारण की मला संडेला घालायचं आहे. असं सगळं बंद झालेलं आहे आणि आम्ही चाललोय. सगळं मॉल बंद होतोय. तसे 10 वाजलेत. वीकेंडला खूप उशिरापर्यंत चालू असतात पण आता वीकडे आहे सोमवार आहे सो लवकर बंद होतात. 10 वाजताच बंद. हे बघा एक्झॅक्ट 10:02, 10:02, 10:03 झाल्यात आणि बंद होतात शॉप. कौशिक थकले मी चालून. या हिल्सवर चालतेय मी ऑफिस पासून. बघा
खूप थकले आणि भूक पण लागली, काय खायला पण दिलं नाही माणसाने. कौशिक, 2 डोसा खाल्ला पण आणि मी 2 डोसे कोणी खाल्ले? शहाण्या स्वतःच्या पोटात, हे बघा ह्याच्या पोटात गेले आणि माझं पोट बघा खाली. डोसा खाल्ला, एक मेदूवडा. एक पण नाही खाल्ला. एक प्लेट मेदूवडा मागवला, त्यातला ह्याने एक खाल्ला. हा, बेनी डोसा मागवला, त्यातला अर्धा पण नाही मी खाल्ला. आणि स्वतः कुरकुरीत डोसा, तो कुठला डोसा, घी रोज डोसा मागवला, तो पण ह्यानेच खाल्ला. ह्याने सगळ्यात मधलं खाल्लंय आणि मला बोलतो तू नाही खाल्लंस, खोटं बोलू नको. मला चीट डे करायचं होतं, काहीतरी खायचं होतं. समाना, लेट्स ईट आउटसाइड फूड. टेल डॅडी. Dad, where we going? हो, मॅक्रोनी. आउटसाइड फूड. Outside. खाल्लास ना आता इडली. इडली वॉज स्नॅक, नॉट आउटसाइड फूड. If you want snacks, it's not Who cook? outside. Uncle cook. No, outside only. No? उसका है कौशिक, उसका. काय लग्न. चला, जिथून आलेलो तिथूनच परत चाललोय. बाय बाय, आम्ही चाललो. समायरा, चाललो घरी, चला. ओके गाईज, सो काहीच नाही मिळालं, आजचा दिवस असाच होता. भेटूया आता पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच की संडेला काय स्पेशल आहे. तोपर्यंत बघत राहा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज सबस्क्राईब करा, Daddy, put Chhatrapati song. शेअर करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट्स करा. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, लव्ह यू ऑल. Bye bye, I love you all. कौशिक बाय बाय कर, बाय.